नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उपासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा बटाटा पापड किती छान बनलेले आहेत. सर्व पापड एकसारखे दिसत आहे आणि कुठंही चिरलेले नाही. अर्धा किलो साबुदाण्यापासून एवढे सारे पापड बनलेले आहेत आणि इथं मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तर बघू शकता तुम्ही इतका छान पांढरा शुभ्र पापड आपला झालेला आहे आणि दुप्पट तिप्पट पापड हा फुललेला आहे. तोंडात टाकताच असा विरघळण असा हा पापड आहे. तर याची साईज बघू शकता तुम्ही. हा पापड बघू शकता तुम्ही. पापड तळल्यानंतर लालसुद्धा पडत नाही आणि आपला पापड तेलकटसुद्धा झालेला नाही. बघू शकता तुम्ही. अजिबात हा पापड तेलकट नाही आणि तोंडात टाकताच विरघळेल असा हा पापड आहे. तर योग्य प्रमाण घेऊन हा पापड बनवलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं 1.5 किलो बटाटे घेतलेले आहे. हे योग्य प्रमाण आहे. असा बटाटा घ्यायचा आहे. आपल्याला नखाने तो तोडून बघायचा आहे आणि आतमध्ये तो पांढरा दिसला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला बटाटे घ्यायचे आहे. इंदोरी बटाटा म्हटलं तर कुठंही सहज भेटून जातो. इथं आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे. बटाटे उकडून घेताना पाणी थोडंच टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपला बटाटा वाफेवर शिजला जातो. त्यामुळे आपला पापडसुद्धा छान बनतो. तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि आता आपण तो भाजून घेऊया. तर भाजण्यासाठी इथं मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि शक्यतो तुम्ही जाडबुडाचीच कढई वापरा. नाहीतर मग आपला साबुदाणा खाली असा तळाला चिटकला जातो आणि छान असा भाजला जात नाही. तर त्यामुळे तुम्ही जाडबुडाची कढई असली तर छानच आहे. नाहीतर मग कमी गॅसवरच तुम्हाला हे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. इथं मी मध्यम गॅस केलेला आहे आणि मी साबुदाणा आता भाजून घेत आहे. साबुदाणा भाजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतात. तर बघू शकता तुम्ही आपला साबुदाणा हलकासा असा कलर बदललेला आहे आणि छान आपल्या लाह्यासारखा हा साबुदाणा असा फुलत आहे. तुम्हाला मी एकदा दाखवते. तर बघू शकता तुम्ही इथं छान असा तडतडत आहे. तर आपल्याला ह्याच पद्धतीनं साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा आपण जेवढा छान भाजला तेवढा आपला पापडसुद्धा असा फुलला जातो आणि पापड अजिबात कडक होत नाही. तर इथं मी आता कॉटनच्या कपड्यावर इथं साबुदाणा काढून घेतलेला आहे. आपण जर डायरेक्ट ताटावर काढलं तर तो खाली चिटकतो. त्यामुळे मी इथं कॉटनच्या कपड्यावर टाकून घेतलेला आहे आणि थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण इकडं बटाटे बघूया. तर छान आपले बटाटे उकडलेले आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. याच पद्धतीनं आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे. इथं आपण आता सर्व बटाटे सोलून घेऊया. एक एक करून आपल्याला हे बटाटे गरम असतानाच थोडे सोलून घ्यायचे आहे. नाही तर मग याचे सालटे लवकर निघत नाही. त्यामुळे थोडेसे कोमट असतानाच आपल्याला हे बटाटे सोलून घ्यायचे आहे. तर इथे ह्याच पद्धतीनं आपण सर्व बटाटे सोलून घेतलेले आहे. तर चला मग आपण आता या बटाट्याला किसून घेऊया. तर किसणीच्या साहाय्याने मी इथं किसून घेणार आहे. तुमच्याकडे जर अशी किसणी नसेल बटाटे किसण्यासाठी तर तुम्ही पुरणाची जी चाळण असते त्या चाळणीनंसुद्धा तुम्ही बटाटे बारीक करू शकता. पण इथं बटाट्याच्या मध्ये अशा गाठी राहिल्या नाही पाहिजे. एकदम बारीक बटाटा आपल्याला इथं मॅश करून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीनंच आपल्याला बटाटे सर्व किसून घ्यायचे आहे. तर मी इथं सर्व बटाटे असेच किसून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपले बटाटे आता किसून झालेले आहे. इथं बघू शकता तुम्ही छान आपला हा बटाटा किती छान पांढरा शुभ्र दिसत आहे. तर ह्याच पद्धतीनं आपल्याला बटाटे घ्यायचे आहे. तर आपण आता साबुदाणा थंड करायला ठेवला होता. तर तो थंड झालेला आहे आणि आपण याला मिक्सरनी बारीक करून घेऊया. तर बघू शकता ह्या पद्धतीनं तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी आता हिरवी मिरची घेतलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घेऊ शकता, कमी जास्त तिखट. तर इथं मी ह्या पद्धतीनं मिरची घेतलेली आहे. तर जाडसर आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही. इथं आपण पापड बनवण्यासाठी आता पीठ भिजवून घेऊया. तर इथं आपण जो साबुदाणा बारीक केलेला होता तो बटाट्यामध्ये टाकून घेतलेला आहे. इथं मी पोहे खायचे जो चम्मच असतो त्या चम्मचने मी इथं 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण हे 20 ग्रॅम आहे. इथं आपण जाडसर वाटून घेतलेली मिरची टाकून घेऊया. इथं आपण आता पीठ मळून घेणार आहोत.
तर आपल्याला छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाट्यामध्ये सर्व हे मिक्स झाल्यानंतरच यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे। तर सर्वात आधी साबुदाणा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे। जर पाण्याचं कमी वाटलं तरच पाणी टाकून घेऊया आपण। तर मी अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। तर मी अजून पाण्याचा वापर केलेला नाही। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपलं पीठ भिजून झालेलं आहे। त्यानंतरच मी इथं पाणी घेत आहे। काही बटाट्यांमध्ये खूप जास्त पाणी असतं, त्यामुळे आपल्या पापडाचं पीठ सैलसर होऊ शकतं। त्यामुळे शक्यतो पाणी शेवटीच टाका आणि मग छान पीठ मळून घ्या असं मूठ देऊन, म्हणजे पीठसुद्धा आपलं एकजीव होतं। तर काही बटाटे पिवळे असतात, काही चिकट असतात आणि काही बटाटे असतात ते असे पाण्याचे असतात। आणि हा बटाटा जो आहे तो छान असा पांढरा शुभ्र बटाटा आहे, त्यामुळे आपले बटाट्याचे पापडसुद्धा छान बनले जातील। इथं मी एक पातेल्याला असं तेल लावून घेत आहे, म्हणजे या पातेल्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पीठ 10 ते 15 मिनटं हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला पापडसुद्धा असा छान असा कुरकुरीत बनतो। तर इथं खाली स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी हे छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आणि खाली पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मी इथं खलबत्ता ठेवलेला आहे, त्याच्यावर झाकण वाफ न बाहेर जाण्यासाठी ठेवलेलं आहे। इथं आपण आता पीठ बघू शकता 15 मिनटं झालेले आहे आणि खूप छान पीठ आपलं असं फुललेलं आहे। तर मी मंद आचेवर हे पीठ शिजून घेतलेलं आहे। इथं हे पीठ आपण आता थोडंसं 5 मिनटं थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ या पॉलीबॅगमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी इथं तेल हाताला घेतलेलं आहे आणि ते छान असं पन्नीला चोळून घेत आहे। तर आपण इथं जास्त तेलाचा वापर केलेला नाही। एकदा मी पातेल्याला लावलं आणि दुसऱ्या वेळेस पन्नीला लावत आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्या पापडसाठी अजिबात तेलाचा वापर करायचा नाही, कारण की आपला पापड मग जास्त दिवस टिकला पाहिजे, यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करायचा। तर इथं बघू शकता काहीच आपल्या पातेल्याला असं खाली चिटकलेलं नाही, त्यामुळेच मी इथं तेल लावून घेतलेलं होतं। तुमच्याकडे जर अशी कडक पॉलीबॅग असेल तर यामध्ये तुम्ही मळून घ्या, किंवा मग तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असा ओला करून मळू शकता। तर इथं मी ह्या पद्धतीनं आता मळून घेत आहे। तर छानपैकी हे पीठ आपल्याला मऊ असं मळून घ्यायचं आहे, अजिबात याच्यामध्ये अशा गाठी राहिल्या नाही पाहिजे, एकजीव असं पीठ झालं पाहिजे आपलं। तर छान हे पीठ आता मी मळून घेतलेलं आहे। बघू शकता एकसारखं पीठ आपलं आता दिसत आहे आणि तुम्हाला इथं मी एक लाटी अशी बनवून दाखवत आहे। छान असं मऊ पीठ झालेलं आहे। तर ह्या पद्धतीनंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। इथं माझ्याकडं पापड बनवण्यासाठी पापड मशीन आहे, तर मी याच्यावरच हे पापड बनवून घेणार आहे आणि ह्या पापडच्या आपल्या पिठाच्या लाट्या बनवून ठेवायच्या नाही। एकच आपल्याला चम्मचच्या साहाय्याने इथं एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि असा पॉलीबॅगवर ठेवून तो प्रेस करायचा आहे, म्हणजे आपला पापड गोल होतो। आता तुम्हाला वाटत असेल की हा पापड लाटी गोल नाही आणि पापड कसा गोल आला, तर असं काही नाही, तुम्ही कसंही ती लाटी ठेवा तर पापड हा गोलच येतो। तर बघू शकता मी इथं तुम्हाला 3 प्रकारचे पापड बनवून दाखवलेले आहे। तर सर्व पापड आपले गोल झालेले आहे। तर बरेच जण ते लाटी बनवण्यासाठी वेळ वाया घालवता, तर ते न करता तुम्ही डायरेक्ट एक गोळा घेऊन तिथं तुम्ही ठेवा आणि छान अशा पापड आपले बनून तयार होतात। हे बघा आपले पापड किती छान असे तयार झालेले आहे, छान असे पातळ आणि छान, कुठेही चिरलेले दिसत नाही। तर एवढे सारे पापड मी आता सध्या बनवलेले आहे आणि सर्व पापड मी असेच टाकून घेतलेले आहे। तर तुमच्या साईजनुसार पापड टाकून घ्या आणि कमी वेळात मशीननी पापड बनवले जातात आणि तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही हे पापड लाटूनसुद्धा बनवू शकता। तर मला तरी वाटतं तुम्ही हे पापड मशीनच्या साहाय्याने कमी वेळात बनवले जातात। आता हे पापड मी फॅनच्या हवेखालीच टाकून घेतलेले आहे, तर खूप जास्त उन्हाची सुद्धा याला गरज पडत नाही, खूप लवकर हे पापड सुकल्या जातात। तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही गच्चीवर सुद्धा हे पापड टाकून घेतले तरीही चालेल। तर इथं मी घरातच टाकून घेतलेले आहे।
तर छान आपले पापड असे तयार झालेले आहे. आपण हे पापड अर्धा किलो साबुदाण्यापासून एवढे सारे पापड तयार झालेले आहे. तर आपण हे आता पापड सुकलेले आहे. तर आता हे संध्याकाळचा वेळ झालेला आहे, 7 वाजलेले आहे. तर किती छान हे पापड सुकलेले आहे फॅनच्या हवाखाली. हे पापड आता दुसऱ्या दिवशी मी गच्चीवर वाळत टाकलेले होते, कारण की वर्षभर हा पापड टिकावा म्हणून आपल्याला हे पापड 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवून हे वाळून घ्यायचे आहे. आणि जास्त काही ऊन लागत नाही या पापडला, पण ऊन दाखवणं खूप गरजेचं असतं. वाळल्यानंतर पापडचा कलर बघू शकता किती छान असा आलेला आहे. एकदम असा एकसारखा आणि पातळ झालेले आहे पापड छान. तर हे पापड आपण आता तळून बघूया. त्यासाठी मी आता इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तर आपण इथं मी तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही एकसारखे पापड आणि योग्य प्रमाण घेतल्यामुळे किती छान पापड आपले तयार होतात. तर तुम्हीसुद्धा ह्याच प्रमाणात पापड बनवून बघा एकदा. खरंच खूप छान होतात आणि एकदम कुरकुरीत आणि तोंडात टाकताच इरघळणारे पापड, छान असे पांढरे शुभ्र पापड आपले बनून तयार होतात. तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला हे पापड बनवून दाखवलेले आहे. तुम्हीसुद्धा ह्या महाशिवरात्रीला असे उपासाचे पापड बनवून खा. तुम्हाला जर माझ्या बटाटे साबुदाणा पापडची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.